sure do like to share your opinions, talking big like somebody's listening. Nobody's listening. It's so fun and games until it doesn't. Toss me out, I'll hit the ignition. Now you listen. Hop up up in the window. Smaller and smaller you fade out. Hop up in the window. हॅलो, मी तुमचा मराठी ब्लॉगर रॉकी तुमचं हे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो. आय नो खूप दिवस झाले आपण व्हिडिओ टाकलेले नाही आहे. ॲक्च्युली थोडा बिझी होतो, थोडासा अभ्यास वगैरे वगैरे याच्यामध्ये बिझी होतो, त्याच्यामुळे मी ब्लॉग टाकले नाहीत. Oh my God! पण आज तुम्ही थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज ब्लॉग कशावर असणार आहे. तर मग आम्ही सर्व मित्रमैत्रिणी आज आम्ही कंप्लीट 2013चे पासआउट. 2013 नंतरून आज आहे 2023 म्हणजे 5/2/2023. आजची तारीख 5/2/2023. आज आम्ही भेटणार आहोत. तर मग आज आम्ही काय मज्जा मस्ती करणार आहोत ते तुम्ही बघायला विसरू नका. असेच जोडलेले राहात. मला थोडंसं काम होतं म्हणून मी थोडासा लेट आलेलो आहे या ठिकाणी. पण चला बघू मध्ये काय काय चालू आहे. तर असेच जोडलेले राहा. भेटूया पुढच्या क्षणाला. येस, आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला बघायला भेटेल. चला तर मग भेटूया पुढं. 2000 years later. नियोजन करायचं माझ्या डोक्यातही नव्हतं, पण मग आता कसं संजीवनी आणि अर्चनाचं काहीतरी बोलणं चालू होतं की बुवा आपल्याला भेटायचंय बुवा सर्वांना एकत्र. आता ते बोलत नाही. त्याच्यामुळे आपण आज सर्व गेट टुगेदर म्हणून एक डिअरची सगळ्यात पहिल्यांदा तर सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन सगळे आपण इथे जमा झालो, सगळे आलो. मी अमरापाली भालेराव. तसंही मला नाही का प्रत्येक असं प्रोग्रामला जायला पण खूप आवडतं, मित्रमैत्रिणीमध्ये पण खूप आवडतं, प्रोग्राम सेलिब्रेशन करायला पण खूप आवडतात. आणि मी खूप एक्सायटेड होती का मी कधी सकाळ होईल आणि कधी सगळ्यांना भेटेल. घरी ऍक्च्युली जमलंच नाही या लवकर यायला. मला एक छोटं बाळ आहे 2 वर्षाचं आणि मी आता सध्या बोकड हॉस्पिटलला जॉब करते ॲज अ फ्लोर कोऑर्डिनेटर म्हणून. तसं शिक्षक व्हायचं स्वप्न होतं, काय झालं नाही. तरी सगळ्यांना मिळून खूप खूप छान वाटलं. मला एक जुन्या आठवणी पण ताज्या झाल्या. मी प्रीती प्रकाश वाघ. माझं प्रीती प्रकाश वाघ हे माहेरचं नाव आहे आणि प्रीती योगेश विद्यार्थी हे सासरचं नाव आहे. मला 2 मुली आहे. मोठी मुलगी जी आहे ती 8th स्टँडर्डला आहे आणि लहानी मुलगी जी आहे ती 2nd स्टँडर्डला आहे. मी सध्या मैरवणीला आदिवासी आश्रम शाळेमध्ये जॉब करते आणि माझे मिस्टर त्यांनी पिंपळगावला अचिव्हर्स युनिव्हर्सल स्कूल जी आहे ती चालवायला घेतलेली आहे CBSE बोर्डची. आणि ओझरला त्यांचे कम्प्युटर क्लासेस पण आहेत. की मोठी आणि दुसरी 3rd ला आहे. मला खूप आनंद झाला, म्हणजे माझ्याकडे कोणाचाच नंबर नव्हता. माझं दुसरीकडे सामान शिफ्टिंग चालू झालं ना तेव्हा मला संजीवनीचा नंबर मिळाला. मला इतका आनंद झाला की मी अक्षरशः रडली. तिचा फोन ठेवला, मग तिने मला ग्रुपला वगैरे ॲड केलं, तेव्हा खूप आनंद झाला. आज मला यायला शक्य नव्हतं पण मग मी आली. आज सगळेजण भेटणार होते, म्हटलं जाऊ आपण. ते दिवस आठवले आणि घरच्यांनी पण सांगितलं की तू जा बिंदास असं. बस, थँक्यू. माझं सासरकडचं नाव रुपाली संजय लोणे. मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा माझा 10th ला आहे आणि छोटी मुलगी 4th ला आहे. 5 वर्षापासून माझं देवळाली कॅम्पमध्ये फुटवेअरचं शॉप आहे. माझे मिस्टर HDFC बँकेमध्ये फायनान्सर म्हणून काम करतात. थँक्यू. साहेबनी सासरचं नाव पल्लवी राहुल तवते. मी सध्या लासलगावमध्ये महावीर विद्यालय म्हणून तिथे शाळेत कार्यरत आहे. अजून परमनंट नाही आहे पण आता जे हे अनुदान येणार आहे त्याच्यामध्ये माझं काम होईल. माझे मिस्टर उगावमध्ये निफाड तालुक्यामध्ये उगावमध्ये शिक्षक आहेत. त्याचप्रमाणे उगावमध्ये ते निफाडचे ते पत्रकार आहेत. तालुका प्रतिनिधी म्हणून पुण्यनगरीमध्ये ते कार्यरत आहेत. मला एक मुलगा आहे, तो 10 वर्षांचा आहे, 4थी मध्ये शिकतो.
माझे नाव संजीवनी पाळदे, सासरचे संजीवनी गायके. माझे मिस्टर टीचरच आहेत तिथेच गावामध्ये. हा माझा लहान मुलगा पळशाला सुद्धा तिथेच. हा माझा लहान मुलगा आणि मोठा मुलगा 6 वर्षांचा, तो फर्स्टला आहे. त्याला बोलायचं. तुझं नाव सांग. आणि सासरचं स्वाती संपत थोडे. मला 2 मुलं आहेत. एक मुलगी मोठी मुलगी 3rd आहे आणि मुलगा 3 वर्षाचा आहे. मला खूप आनंद झाला का आपण सगळेजण असे भेटू असं वाटत नव्हतं. आणि सर्वात महत्त्वाचं, कोरोना सारख्या महामारीतनं सगळे सही सलामत बाहेर पडून आणि आपण भेटलो. क्या क्या कहना क्या चाह रहे हैं भाई आप? नाही, विचार काही नव्हता. वेळच होती ती का म्हणजे कोणाचं काहीच सांगू शकत नव्हतं आपण त्यावेळेस. पण आपण हे आज भेटलो, खूप खूप म्हणजे खूपच आनंदाची गोष्ट आहे. आपण आकाश टीमचे विद्यार्थी आहे म्हणून आपण भेटलो. खूप स्वागत. सर्वप्रथम मी संजीवनीला थँक्यू म्हणते. तिने मला ग्रुपला जॉईन केलं आणि तिने मला सांगितलं की अर्चना असं असं करायचंय. त्यानंतर थोडा काही कालावधी केला, तो सॅड होता थोडा आमच्यासाठी. पण तरी त्यानंतर मी सचिनशी कॉन्टॅक्ट केलं. सचिनला म्हटलं, आता एक 15 दिवसाची गोष्ट आहे की सचिनला म्हटलं, सचिन आपल्याला असं असं करायचं आहे. मी तर काही संजीवनीशी नाही बोलली, पण आपण करूया. सचिन म्हणाला ठीक आहे, ओके चालेल. मग तो आबुलीशी बोलल्यानंतर आम्ही सर्व डिसाईड केलं काय करायचं, कसं नियोजन करायचं. त्यानंतर थोडंसं प्लॅनिंग झालं. खूप सारे ग्रुपला नंबर ॲड केले. सागरचा ग्रुप होता. सागर, तुला पण थँक्यू. सागरने सचिनला ॲडमिनी केलं म्हणून त्याला थँक्यू दिलं, कारण ॲडमिनी करणंही सोपं नाही आहे. काही झाल्यानंतर काही गोष्टी घडतात पुढे. आणि त्यानंतर आम्ही सर्व आपले मित्रमैत्रिणी यांना ॲड केल्यावर एक एक जण ज्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जो असेल त्याला नंबर देत गेला. नंबर दिल्यानंतर सगळे पुन्हा एकदा ॲड झालो आणि मग आपला प्रस्ताव मांडला गेला की आपण गेट टुगेदर करायचं. आणि मी सचिनला बरेचसे स्पॉट सांगितले होते, पण काही कारणास्तव आपण ते कॅन्सल केले. आणि छान असं ह्या ठिकाणी आपलं आज सेलिब्रेशन आहे. अजून बाकी सर्व राहिले त्यांना पण मेसेज पाठवा आणि पुढच्या वेळेस सगळे पण आले आहे पाहिजे ना, यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा. अच्छा, ठीक आहे. खूप छान वाटतंय आणि खूप आनंद झाल्यामुळे काहीच बोलावंसं वाटत नाहीये. ठीक आहे, समज गया. माझे नाव मोनाली परसराम देवडे. लग्न झाल्यानंतर माझे नाव मोनाली सुभाष पगार. मला खडकोदर येथे दिलेले आहे, पण सध्या मी नाशिक येथेच राहते. मी सध्या ट्युशन घेते. माझ्याकडे 1ली ते 10वीचे जवळजवळ 70 ते 80 मुलं आहेत आता सध्या. आणि आम्ही दोघंच आता हॅप्पी मॅरिड लाईफ जगतोय. आणि तुम्ही सगळे आल्याबद्दल तुमचे खूप. रोहिणी सुरेश बांडे, सासरचं नाव रोहिणी आकाश मुकणे. मी राहायला इथे नाशिकमध्येच आहे. मला 6 वर्षाची एक मुलगी आहे. माझे मिस्टर बँकेमध्ये. लग्नानंतर सुजाता काकर. मला 2 मुलं आहे. मुलगी 2nd आहे, मुलगा 3 वर्षाचा आहे. मिस्टर माझे मायलरमध्ये इंजिनियर आहे. बस. माझं नाव सारिका डबलाळे आता आहे. सारिका सचिन गायकवाड. मी ओझरलाच राहते. मला तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. खूपच आनंद. काही तर मला स्वामी समर्थमध्येच टाकून दिलं. क्या बोला तूने? आणि जाऊ दे, आता म्हटलं गेल्यावरच सांगू आपण अकॅडमी मधले म्हणून. माझं नाव स्वप्ना आहिरे, स्वप्ना वामन आहिरे माहेरचं. मी माहेर पण सांभाळते माझ्या आईवडिलांना, कारण मी एकुलती एक आहे, त्याच्यामुळं शेती पण करते आईवडिलांची. त्याच्यानंतर माझं लग्न विकास साळवे यांच्याशी झालं. त्यांचं DMLT झालेलं आहे. आता ते प्लस MRA मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून स्किन प्रॉडक्टचे. आणि मला एक मुलगा आहे विरांश. विरांश नाव आहे त्याचं. आता आम्ही कसं हॉस्टेलला होतो, त्याच्यामुळं जे अपडाऊन करायचे त्यांच्याशी म्हणजे आम्हाला झापडे लावलेले होते. एक प्रकारचे झापडच लावलेले होते ते. आम्ही ह्याच दिवशीच जायचं, मेसला जायचं, वरती जायचं. अच्छा, हमको सिखा रिया है.
अच्छा आणि ज्यांनी बघण्याचा प्रयत्न केला त्यांनी काय अनुभवलं त्यांनाच माहिती आहे. माझे मुलं छोटे, मी नाही येऊ शकत, पण मी त्यांना म्हटलं नेक्स्ट टाइम परत प्लॅन करून परत या. माझी मेन म्हणजे माझी मेन फ्रेंड मेन पार्टनर माझी नयन येऊ शकली. माझं नाव आरती गायकवाड आणि आता लग्नानंतर आरती बहिरम, आरती महेश बहिरम आणि मी वाशिमला राहते आता. आणि ऐका तिकडून आली क्या बोला तूने? वाशिमला राहते आता आणि मी काल रात्रीच तिकडनं आली, त्यामुळे इथे मम्मी नाशिक रोडला माहेर आहे तिथे मग काल रात्रीच आली, त्यामुळे थोडं. आणि मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी नर्सरीला आहे आणि मुलगा फर्स्टला आहे. आणि हाऊस वाईफ सध्या तरी काहीच नाही. आणि माझे मिस्टर BMC मध्ये आहेत. काय सांगू? नमस्कार सगळ्यांना. सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. येतोय ना आवाज? बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा. येतोय ना आवाज? माझे नाव रोहिणी दौंड आणि लग्नानंतरचे नाव रोहिणी उगले. मी सध्या ओझरला राहते. माझे मिस्टर हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड मध्ये कामाला आहे. लेकिन एक सेकंड म्हणजेच HL ला. आणि मला 2 मुलं, एक मुलगा एक मुलगी. मुलगा 3rd ला आहे, मुलगी LKG ला आहे. आणि छान सगळ्यांना भेटून छान वाटलं, मस्त वाटलं. ओके, थँक्यू. धन्यवाद. तुम्ही सर्वांनी आम्हाला इथं बोलवलं, इन्व्हाइट केलं. मी सर्वात प्रथम सागर देवरे सरांना मनापासून धन्यवाद बोलते, कारण त्यांनी जे आमच्या क्लासमधले जे मुलं मुली होते त्यांना एकत्रित आणण्याचं काम केलं. अच्छा. त्यानंतर रोहिणी दौंड, तिला पण मी मनापासून थँक्स म्हणते, कारण तिने मला खूप फोर्स केला इथे येण्यासाठी. आणि तुम्हाला पण मनापासून सर्वांना धन्यवाद देते. माझं नाव एंडाईत वैशाली दिलीप. मला सर्वजण एंडाईत या नावाने बरेच चिडवायचे, कारण माझं सरनेम जरा ऑड आहे. क्या बोला तूने? आणि सासरचं नाव आहे माझं वैशाली चंद्रभान जाधव. मला निफाड इथे दिलेलं आहे. माझं गाव आहे वागदर्डी मनमाड इथे, पण माझं आता सासर आहे निफाड. आणि निफाडमध्येच मी आश्रमशाळेमध्ये प्राथमिक शिक्षिका म्हणून 10 वर्षापासून कार्यरत आहे. आणि माझे मिस्टर पण शिक्षकच आहे. त्यानंतर शिक्षक आहे प्लस शेती पण करतात. आमची द्राक्ष शेती आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी खूप मोठी जॉईंट फॅमिली आहे. जॉईंट फॅमिलीमध्ये मी राहते आणि तिथूनच माझ्या शाळेमध्ये दररोज अपडाऊन करते. त्यानंतर शाळेच्या तर खूप गमती आहे. त्या म्हणजे आठवल्या का आज आनंदही होतो. कॉलेजच्या सॉरी कॉलेजच्या. बरं ठीक आहे. तेव्हा आपण तिथं शाळेतच होतो. ती शाळाच होती आपली. शाळाच होती, कारण ते कॉलेज वाटतच नव्हतं. कारण तिथे खूप रूल्स वगैरे होते आणि ते रूल्स आजपर्यंत कोणीच फॉलो केलेले नसेल. ते सर्वांनी आपण केलेले. मुलांशी बोलायचं नाही, रांगेत चालताना खाली मान घालून चालायचं. तिकडे बघायचं नाही. त्यामुळे आम्ही हॉस्टेल सोडून दिलं आणि त्यानंतर रूमवरती राहायला लागलो. म्हणजे मी हॉस्टेलचाही अनुभव घेतलेला आहे आणि रूमवर राहिलेलो आहे. नाशिक जेल रोड इथे. तिथून आम्ही अपडाऊन करायचो. माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहे त्या आलेल्या नाही. बऱ्याच जणांचे काही पर्सनल प्रॉब्लेम असल्यामुळे बरेच जणांना येणं शक्य झालं नाही. त्यांनी यायला पाहिजे होतं अशी माझी मनापासून इच्छा होती, पण ठीक आहे, पण मी आली. सर्वात महत्त्वाचं. आणि मला एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे अनिकेत आणि तो आता 3rd स्टँडर्डला आहे. अर्थात तो आलेला पण आहे, इथं खेळतोय. ठीक आहे, धन्यवाद. बऱ्याच वर्षांनी भेटतो आपण, खूप आनंद होतोय आणि खरं तर म्हणजे ऑर्गनायझेशन कमिटीचे आभार मानतो की सर्वांना एकत्र आणणं ही खूप मोठी जबाबदारी असते. कोणी कुठे, कोणी नाशिकमध्ये, कोणी मुंबईला, कोणी बाहेर आहेत.
आणि प्रत्येकाला रविवार म्हटलं की झोपावंसं वाटतं. माझं वैयक्तिक मी आज 12 वाजता उठलं असतं रविवार असल्यामुळे. मग ऑर्गनायझेशन असल्यामुळे आता हे सगळं जमलं आणि आनंद होतोय. खूप वर्षांनी भेटतोय, असेच भेटत राहा. माझं 2020 मध्ये लग्न झालं आणि DED नंतर ग्रॅज्युएशन करून MBA केलं आणि प्रायव्हेट जॉब करतोय. बऱ्याच दिवसानंतर बोलतोय, त्यामुळे थोडं बोलायला वेगळं पण वाटतंय. प्रसाद सर अजिबात लाजणार नाहीये. प्रसाद सर एकदम मन मोकळेपणाने बोलणार आहे. ओके ओके. गायत्री युवराज देशमुख, तिचं MSc DED झालेलं आहे बॉटनीमध्ये आणि सध्या हाऊसवाईफ आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत. आजचा जो कार्यक्रम होतो आहे ही संकल्पना अर्चना वावरे यांची आणि हे सर्व आयोजन करण्याचं शिवधनुष्य पेलणारे आमचे मित्र सागर आणि सचिन, या सर्वांचे खूप खूप आभार. खूप छान संधी निर्माण करून दिली या ठिकाणी त्यांनी. माझा परिचय सांगतो. मी गणेश तुकाराम गांगोडे. सद्यस्थितीमध्ये मागच्या 10 वर्षापासून नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित सागरमानवदी प्राथमिक शिक्षण मंदिर इथे मी उपशिक्षक या पदावर कार्यरत आहे. तसेच नाशिक जिल्हा भारत स्काउट याचा मी मुख्य प्रशिक्षक आहे आणि महाराष्ट्र राज्य भारत स्काउट गाईड्स याचा पदसिद्ध सदस्य देखील आहे. या सर्व्हिसमध्ये खूप काही चांगले वाईट अनुभव आले. त्यातच आजचा दिवस आल्यानंतर सर्वांचे चेहरे पाहिल्यानंतर मला माझा पहिला दिवस आठवला अकॅडमी ऑफ एज्युकेशनचा. मी BTech स्टुडंट होतो. अचानक मला एकदम शाळेत जावं लागलं. डोक्याला हातच लावून घेतलं, अरे काय झालं, कुठे आलोय. अक्षरशः 2 वर्षाचे कॅलेंडर मी क्रॉस करून ठेवलेले, अजूनही आठवण म्हणून ठेवलेली माझी ते. अच्छा हमको सिखा रिया है. अच्छा. बट तिथे पण खूप चांगले अनुभव आले आणि खूप चांगले मित्रमैत्रिणी मिळाले. आज देखील ते कॉन्टॅक्टमध्ये आहेत. ही अंधश्रद्धा आहे ॲक्च्युली. 2-4 दिवसापासून ग्रुपवरती मी ॲक्टिव्ह झालेलो आहे. फक्त आमचे भैया साहेब कॉन्टॅक्टमध्ये होते 10 वर्षापासून आणि युवराज. बाकी रॉकी भेटत असतो. हो अच्छा अर्थात. ओके थँक्यू. सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार. माझं नाव नरेंद्र पठारे. मी ठाण्याला राहतो आणि माझा सिव्हिल कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे. ॲक्च्युली आज इथे येण्याचा फक्त योग आला तो देवरे सर आणि सचिन मेटकर. ॲक्च्युली मी होतो गोव्याला, पण फक्त हा कार्यक्रम आहे म्हणून मी 2 दिवस लवकर आलो. खास सगळ्यांना भेटायचं होतं. थैंक यू, आपका ये उपकार जिंदगी भर याद रहेगा मुझे. सगळ्यांची मनात उत्सुकता होती कारण गेले 8 ते 10 वर्ष आपण एकत्र भेटलेलंच नाही. आणि मी ज्या कॉलेजमध्ये होतो त्या कॉलेजमध्ये माझं कॉलेज ॲक्च्युली कल्याणला होतं, पण कल्याणची जी संस्था आहे त्यांनी मला आगास्किनच्या कॉलेजला एंट्री दिली आणि मी वर्षाच्या अगदी शेवट आलो. त्याच्यामुळे मला ॲक्च्युली कोणता वर्गच नव्हता. कोणत्या वर्गात बसायचं हेच मला समजत नव्हतं. त्याच्यामुळं जे सगळे मित्रमंडळी एवढ्या वर्षांनी मला भेटले मला खूप आनंद झाला. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. माझं ॲक्च्युली लग्न झालं नाही, पण माझं लव्ह मॅरेज आहे. क्या बोला तूने? माझी मिसेस आहे ती CA चार्टर्ड अकाउंटचं हे करते, शिक्षण घेते. आता ॲक्च्युली 2 वर्ष अजून तिला लागतील. 2 वर्षानंतर मी लग्न करणार आहे आणि तुम्हाला लग्नाला सगळ्यांना मी बोलवणार आहे. आत्ताच इन्व्हिटेशन आता सगळ्यांना इन्व्हिटेशन देतो की सगळ्यांनी लग्नाला या. तुमची सगळ्यांची इच्छा असेल तर नाशिकलाच इथं करू आणि लग्नामध्येच आपण गेट टुगेदर करू. प्रकाश आयरे, मी SSPMच होता आपलं कॉलेज. बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा है. चव्हाण मॅडमचे स्टुडंट आहे तुम्ही. आपण चव्हाण मॅडमला सुद्धा ब्लॉग पाठवू, टेन्शन घेऊ. चव्हाण मॅडमचं खूप मला आठवण येते. ते नेहमी म्हणायच्या निर्लजम सदा सुखी. आणि हा ब्लॉग चव्हाण मॅडम दाने मॅडम कडे जाणार आहे. मी सध्या रेल्वेत काम करते जॉब 2020 पासून.
दिवस आज पण खूप आठवतात. मस्त दिवस होते. परदेशी खूप नटखट असा मुलगा आपला आज पण आलाय. नटखट मुलगा. त्याच्यानंतर नितीन आणि खूप खूप धन्यवाद देतो मी सागर देवरे आणि सचिन भाऊचे. आपल्याला आता ते आपलं कॉलेज बंद झालं म्हणून बोलायची सवय नाही राहिली माईकवर. हा जॉबला लागलोय ना आपण. कुठे जॉबला कुठे? मी जॉबला आता औरंगाबाद मध्ये आहे. औरंगाबाद आपलं महाराष्ट्र मध्ये आहे. ठीक आहे समझ गया. अच्छा तिथे जॉबला. वहिनींचं नाव? वहिनी काय करतात? वहिनीचं नाव स्वाती नाव आहे. काय करता? हाऊस वाईफ. ठीक आहे धन्यवाद. सवय नाही राहिली आता. नाही तर आज तो शिक्षक तर बोलता आला असतं. आता माईक वर जमत नाही हात धरायला. हात थरथर आवड राहिले बघा पहिल्या. धन्यवाद. ओके छान बोललात. आलेल्या सर्व मित्रांचे मैत्रिणींचे आणि ऑर्गनायझर जे आहेत आपले. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. नितीन बोरसे. मी सटाण्याचा आहे प्रॉपर निरपूरगाव. आता अचानक माहिती मला जशी मिळाली, मला प्रत्येककडनं माहिती मिळाली की आपला असं गेट टुगेदर होणार आहे मामाचा मळा येथे. आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी मला सागरचा मेसेज आला की आपण असं जमतोय तर ये. आम्ही काल संध्याकाळपर्यंत रात्री 9 वाजेपर्यंत 3 व्यक्ती येणार होतो. दीपक गांगुर्डे, प्रशांत भांबरे आणि मी. सकाळी उठलो फक्त सगळ्यांचा मेसेज आला की मी येत नाही. पण ठरलेलं होतं प्रत्येक निघणार आहे. मग आम्ही खास चला म्हणतो 10 वर्षांनी आपण भेटणार आहे तर भेटूया. एक वेगळाच आनंद असतो, वेगळा उत्साह असतो. इथे जमल्यानंतर फार आनंद होतो आहे. जे आले ते फार भाग्यवान, जे आले नाही तेही भाग्यवान. आता सध्या मी 2018 पासून प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतो. EU स्मॉल फायनान्स बँकमध्ये ॲज एक्झिक्युटिव्ह म्हणून. लवकरच प्रमोशन होईल अशी अपेक्षा आहे माझी. आज देवरे सरांमुळे आपण इथे आलो, त्याच्यामुळे सर्वांचे चेहरे पाहायला भेटले 10 वर्षानंतर. बाकी काही नाही. तुमचं नाव सांगा मिस्टरांचं. तुमचा व्यवसाय सांगा मिस्टरांना. अश्विनी अमोल आहे. मी सध्या देवळ्याला राहते. मिस्टर पण देवळ्यालाच कंपनी जॉब करतात. मी माईक मध्ये नाही बोलत, असंच बोलतो. माझं नाव प्रसाद भरत परदेशी. अपेक्षित आहे का मला सगळेच ओळखत असतील. क्या बोला तूने? नाव नाही माहित. मी म्हशी माझ्याकडे म्हशी जरी राहिला ना भाऊ, म्हशी वळायला 4 माणसं कामाला आहेत. नाही आम्ही ते म्हणतच नाहीये. हो तिकडून गणेश भाऊ आहे. ओके. माझं नाव प्रसाद भरत परदेशी. मी सध्या आता नाशिकमध्येच राहतो. ॲक्सिडेंट झाल्यामुळे माझा व्यवसाय हा जनावरं सेल परचेसचा आहे. DED करून मी नोकरी पूर्वीपासूनच करायची नव्हती. काय घरच्यांचे पैसे 2 लाख रुपये जास्त होते त्यांच्याकडे, ते वाया घालवले त्यांनी. त्याच्यानंतर मी 2 लाख रुपयापासून सेल चालू केला. आज माझ्याकडे 50-60 जनावर आहे. माझा स्वतःचा बिझनेस होता, पण ॲक्सिडेंट झाल्यामुळे मी आता सध्या बिझनेस स्टॉप केलेला आहे आणि घरीच आहे. माझ्या मिसेसचं नाव दिव्या, ती पण हाऊसवाईफ आहे. मी पण हाऊसवाईफ आहे. वहिनींचाच फोन आलाय का? मला लई फोन येतील. आता गाई दिलाय ना काल, गाई बस. आता काय बोलू, लय बोलणार आहे मी, पण माईक मध्ये बोलणार माणूस नाही मी. मला 2 मुलं आहे. मोठा मुलगा 4.5 वर्षाचा आहे, मुलगी 1.5 वर्षाची. सासूरवाडी त्र्यंबकची आहे, गाव हट्टी आहे. पुढच्या गेट टुगेदरचा टोटल खर्च मी करणार. इथंच अनाउन्समेंट करून देतो. या ठिकाणी सर्व माझ्या विनंतीस आणि सगळ्यांच्या सहकार्याने सगळे इथे उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. मी ज्यावेळेस ग्रुप चालू केला 2013 मध्ये, फक्त निवडकच विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी माझ्या ग्रुपमध्ये होते, बरोबर.
नहीं मैं नहीं मानता। आम्ही 107 मध्ये स्वामी समर्थ 107 मध्ये 106 सॉरी बघा असं होऊन जातं 12 वर्षानंतर 107 मध्ये 6 मध्ये होतो. आणि काल ज्यावेळेस मला सचिननी फोन केला की असं असं करायचं आहे, तुम्हाला यावं लागेल 9:30 पर्यंत तुम्ही या ठिकाणी पोहोचा, तर मी शार्प इथे या ठिकाणी 9 वाजताच पोहोचलेलो आहे. आणि सगळ्यांचे तुमचे पण सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि माझं शिक्षण जे आहे DED नंतर मी ATDचा कोर्स केला आहे, त्याच्यानंतर BA केलं, त्याच्यानंतर BEd केलं, MA केलं. परंतु माझे वडील आता 2 वर्षापूर्वी एक्सपायर झाले, आजारी होते, त्याच्यामुळे कॅन्सरचा आजार असल्यामुळे ते वारले. आणि संपूर्ण जबाबदारी घरची जी आहे, मी एकटाच आहे. एक बहीण आहे, बहीण लखनौला आहे, ती ठिकाणी MS करते आहे, ती मास्टर ऑफ सर्जन म्हणून काहीतरी करते ती. आणि माझ्यावर जबाबदारी असल्यामुळे मी नोकरीला काही लागू शकलो नाही. परंतु आता संपूर्ण जी शेतीची जबाबदारी आहे ती मी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सांभाळतो आहे, कुटुंब त्या ठिकाणी चालवतो आहे. आणि तुमच्यासारख्यांना असं भेटून मला माझं दुःख जे आहे ते विसरून जातो. आणि माझ्या नवीन जीवनात मी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतो आणि जीवन जगतो आहे. धन्यवाद. सगळे आले. माझं नाव प्रमोद कैलास क्षीरसागर. अच्छा अकॅडमी मध्ये होतो, सगळे ओळखतच असतील. नहीं बाकी माझं काही नाही, मजेत चाललंय सगळं. सध्या बिझनेस करतोय, नोकऱ्या करून झाल्या भरपूर, तिकडे काही मजा नाही आली, त्यामुळे मग बिझनेस मध्ये लागलोय. सध्या बिझनेस करतोय. बाकी अजून सगळ्यांचं कसं काय? वहिनी ती पण मजेत आहे, दीपाली नाव आहे तिचं. हा प्रसाद होता ना माझ्याकडनं पण होता ना. एक मुलगी 1.5 वर्षाची मला. बाकी काय नाही, व्यवस्थित सगळं मजेत आहे. नमस्कार. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. माझं वक्तृत्व काही एवढं चांगलं नाहीये. सर्वात प्रथम सर्वांचं स्वागत. मी अध्यापकचा होतो, एकटाच मी आता इथं आलेलो. मी कधी A डिव्हिजन मध्ये बसायचो अकॅडमीच्या, कधी B मध्ये बसायचो, म्हणजे पूर्ण कॉलेजच माझं होतं. मग आम्ही आनंद आलेला नाही, आम्ही 2घच जण होतो. तो B मध्ये बसायचा आणि मी A मध्ये बसायचो. आमच्यासोबत आम्रपाली पण होती. त्याच्यानंतर आमचा ग्रुप म्हणजे युवराज, मनोज औचित्ते, त्याच्यानंतर पंकज मिसाळ. आम्ही दिल्लीला सुद्धा गेलेलो होतो, त्या आठवणी पण खूप छान होत्या, खूप मजा केली होती. आणि पंकज आणि बाकीचे बरेच कोणी आलेले नाही, त्यांना एकच सांगतो की तुम्ही मिस केलेलं आहे आजचा दिवस, तुम्ही व्हिडिओतूनच एन्जॉय घ्या. आणि पुढच्या वेळेस आपले प्रसाद सर बोलले की आपण गेट टुगेदर लवकरच करणार आहे. मग माझं असं म्हणणं आहे की आता लगेच नको, पण 1 वर्षांनी दरवर्षी आपलं गेट टुगेदर व्हावं, त्याच्याने आपल्या जुन्या आठवणी त्यांना उजाळा भेटतो. मी ब्लॉग करतो जेव्हा काही असे प्रसंग असतात, सण असतात, समारंभ असतात, माझ्या घरच्यांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत किंवा फिरायला जातो, तेव्हा मी ब्लॉग तयार करतो. तेवढ्या पुरतंच ब्लॉग तयार करतो. का बरं करतो? की कारण की आपल्या आठवणी आपण काय करायला पाहिजे, या सेव्ह करून ठेवल्या पाहिजे. त्याच्यामुळे मी ब्लॉग्स करतो. आणि असं इच्छा आहे की माझी पहिल्यापासून आवड आहे. आणि बऱ्याच कमी लोकांना माहिती असेल तर मी कोरिओग्राफर होतो, हे फक्त जवळच्या लोकांना माहिती होतं. जे मला कॉन्टॅक्टमध्ये आहेत ते त्यांना माहिती आहे की मी कोरिओग्राफी करतो, डान्स फील्डमध्ये कमबॅक करणार आहे. तुमचा सर्वांचा सपोर्ट असाच असू द्या. आणि सर्वांनी व्हिडिओ बघायला विसरू नका. उद्या किंवा आज मी एडिट करून ती टाकेल आपल्या माझ्या चॅनलवर, त्याची लिंक मी आपल्या ग्रुपवर टाकेल. सर्वांनी बघायला विसरू नका. शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि प्लीज सबस्क्राईब करायला पण विसरू नका, जेणेकरून तुम्ही माझ्या YouTube फैमिली में ज्वाइन हो. अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अजून काय राहिलंय? बर, माझं नाव राकेश सुभाष बेनकोळी, मला प्रेमाने सर्व रॉकीच म्हणतात, सोशल मीडियावर रॉकी म्हणतात. ऑफिशियल नाव माझं राकेश आहे. त्याच्यानंतर मी DED केलं. वाव, शाबाश बेटा, बहुत बड़ी.
ॲक्च्युली नवे डी.एड वाले इथं. मी डी.एड केलं, त्याच्यानंतरून आता 2019-20 मध्ये माझं बी.एड झालं. मी स्कूलमध्ये आत्ता ॲज अ टीचर म्हणून वर्क करतोय, परमनंट नाही आहे. तुमच्या आशीर्वादाने लवकरच होईल. कोणत्या शाळेत? श्रीराम विद्यालय पंचवटी. तुमच्या आशीर्वादाने लवकरच होईल. ते माझं आत्ताच 2021 मध्ये लग्न झालं, सॉरी 22 मध्ये लग्न झालं. माझ्या बायकोचं नाव पल्लवी, ती स्पर्धा परीक्षेची तयारी करते. थँक्यू. आणि सर्व इथं आल्याबद्दल त्यांचे सर्वांचे धन्यवाद. कोणी गोव्यावरून आलं आहे, कोणी वाशिमवरून आलेलं आहे, कोणी देवळा सटाणा खाण्यापासून आलेले, पंचवटीतून आलेले आहे. आमचे महाराष्ट्र पोलीस माननीय श्री सुधीर भाऊ जगताप यांचं स्वागत झालेलं आहे. त्यांचा टाळ्यांच्या गडगडात स्वागत करायचं आहे. सुधीर भाऊ तुम्ही इथं माईक जवळच आहे इथं. आता सुधीर भाऊंची काल ड्युटी, काल ते मुंबईवरून आले त्याच्यामुळे त्यांना लेट झालं. सुधीर भाऊ इथं माईक जवळ येतील, लगेच माझ्याजवळ लगेच येतील. अरे मी शेवटचं होतो, माझं शेवटचं चालू होतं, आता तुम्ही शेवटचं. जा ना, बोल ना. सुधीर भाऊ यांचं खूप खूप स्वागत. भाऊ आता महाराष्ट्र पोलीसमध्ये वर कार्यरत आहे. आता ते त्यांचं मनोगत व्यक्त करतील. सुधीर काय सर्व जे भेटले मनोगत व्यक्त करायचं म्हणजे सर्व जे भेटले त्यातच खूप आनंद आहे. एवढ्या वर्षानंतर आज आपण भेटलो, सर्व मित्र भेटले तरी आज आमचे मित्र कमी आहेत. नाव काय करतं, वहिनीचं नाव, मुलं किती, मुलांचे नाव. बरं. आता भरपूर जणांचं वक्तृत्व एवढं चांगलं नाही आपल्यात, बरोबर. माझं पण नाही आहे. भरपूर जण घाबरत होते इथे येऊन बोलायला. साहजिक आहे, कारण की खूप 10 वर्षानंतरून 2012 नंतरून 2000 आता 23 येतंय. 10 वर्ष आले. भरपूर जण आता जे शाळेवर असतील त्यांना थोडंफार बोलता येतं, बरोबर. पण मग आता खूप 10 वर्षानंतरून बोलता येत नाही. तर मी सुधीर सरांना सरच म्हणून, कारण की ते पोलीस आहे म्हटल्यावर आपलं ते सरच बरे. पण मग आमचं एक असं होतं की आम्ही सुद्या राख्या असंच बोलायचं आम्ही एकमेकांना. पण तेच राख्या बोलणं, सुद्या बोलणं हे खूप जवळचा शब्द आहे आणि इज्जतीने बोलणं हे काय वरच्या वर वाटतं. पण असं आरेतुरे करून बोललेलं खूप छान वाटतं आपल्याला. तर सुधीर सर तुम्ही काय करता आता? आता महाराष्ट्र पोलीसमध्ये नाशिकला महाराष्ट्र पोलीस अकॅडमी इथे झाले होते. आणि वहिनींचं नाव आमचं? वहिनींचं नाव मोनाली. वहिनी काय करतात? वहिनी घरीच असतं. वहिनी आमच्या. आम्ही भेटत असतो. साहेब आपले आनंदवलीमध्ये राहतात. आम्ही भेटत असतो, कधी तिकडं आमचं चक्कर झालं. पण आता कसं झालंय, आता सर्वजण तेव्हा आपल्याला वेळ होता, पण आता वेळ नाहीये. पण मग तेच आता प्रसाद जसं बोलला की आपण वर्षातून एकदा तरी गेट टुगेदर करायला पाहिजे. आणि जे आलेले नाही आहेत त्यांनी प्लीज आपण काय करू, 1 महिना आधी किंवा 2 महिन्या आधी आपण डेट फिक्स करत जाऊ. म्हणजे सर्वजण काय करतील, सुट्ट्या वगैरे काढून ठेवतील. हे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, मुखाने कसे सोडवावे. कसे वागणे हे कळ्याचे फुलांशी कळेना, कधी वाढले हे दुरावे कळेना. झुरे जाग आता सुने सुने सारी कळे काशी. हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. थँक्यू. छान. Shaking underneath, trying to take me alive.
talk to, share your opinions, talking big like somebody's listening. Nobody's listening. आजचा हा कार्यक्रम ज्यांनी ऑर्गनाईज केला आहे त्या सगळ्यांना आमच्या सगळ्यांकडनं स्पेशल थँक्स. खरंच खूप मनापासून धन्यवाद. सगळ्यांना एकत्र आणण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हातभार आहे. आणि ही मोमेंटोची जी संकल्पना आहे ही खूप सुंदर आहे. दुसरे गिफ्ट माणूस वापरून टाकतं किंवा ते लक्षात राहत नाही, पण याच्याकडे बघून आपली DEDची पूर्ण टीम नेहमी लक्षात राहील आणि नेहमी आठवणीत राहील. खूप सुंदर संकल्पना आहे आणि त्याच्यावरती जो मैत्रीचा जो मेसेज आहे तो खरंच खूप सुंदर आहे आणि खूप छान ऑर्गनाईज झाले आणि सगळ्यांना स्पेशल थँक्स. कार्यक्रम 10 वर्षानंतर आम्ही भेटलो. खूप छान वाटलं. जाताना म्हणजे निघावं नाही वाटत आहे, पण मग आता मला माझ्या मुलाच्या गॅदरिंगमुळे जावं लागतंय. तर चालली मी. बाय 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 बाय. कसं वाटलं आजचं तुम्हाला गेट टुगेदर? एकदम छान, एकदम सुंदर वाटलं. पण असं वर्षातनं दोनदा व्हायला पाहिजे, एकदाच नको व्हायला. बरं बरं, नक्कीच प्रयत्न करू आणि पुढच्या वेळेस आपण आपल्या कॉलेजच्या इथं करायचं प्लेस बघू, म्हणजे आपल्या कॉलेज समोरच आपण गेट टुगेदर करायचा प्लॅन करू. काय वाटतं तुम्हाला? सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं आणि कार्यक्रमाची जी काही रूपरेषा आहे ती खूप सुंदर झालेली आहे. अजून पण थांबायची इच्छा आहे, मुलीला थोडंसं बरं नसल्यामुळे मी जाऊ. बरं, थँक्यू आल्याबद्दल. बरं, तुम्हाला सर्वांना एक प्रश्न, आजचा आपला दिवस कसा गेला आणि तुम्हाला काय काय आवडलं, आज कसा गेला सांगा फक्त. मला तर खूप आनंद झाला. सर्वात महत्त्वाचं, आपण सर्व खूप दिवसांनी 10 वर्षांनी भेटतोय, त्यामुळे मला आज खरंच मी शब्दामध्ये पण सांगू शकत नाही, मला इतका आनंद झालेला आहे. आणि असंच आपण नेहमी वर्षाने 2 वर्षांनी आपण भेटायला पाहिजे, त्या निमित्ताने एक चेंज पण मिळतो. बरं, जे आले नाही त्यांच्यासाठी काय बोलाल? जे आले नाही त्यांना मी विनंती करते की नेक्स्ट टाइम तुम्ही सर्वजण या, आम्हाला भेटा, कारण आम्ही पण अजूनही तुम्हाला भेटण्यासाठी एक्साइटेड आहोत. त्यामुळे नेक्स्ट टाइम ज्यावेळेस गेट टुगेदर असेल त्यावेळेस तुम्ही नक्की या. बाकी तुम्ही? मस्त, खूप छान एन्जॉय केला, भारी वाटलं. खूप एन्जॉय केला. बरं बरं, थँक्यू. बरं, तुम्हाला कसं वाटलं आजचा दिवस?
अकॅडमी वगैरे काही नाही? बरं प्रत्येकाने आपलं आपलं मत सांगा, कसं वाटलं आज तुम्हाला? मला आमरस आवडला खूपच. बरं आजचा दिवस कसा होता, काय वाटलं तुम्हाला? कसं नियोजन कसं होतं आजचं आमचं? नियोजन खूप सुंदर होतं, एकदम सूत्रबद्ध नियोजन होतं आणि सगळ्या गोष्टी खूप छान झाल्या आणि आजचा दिवस खरंच मेमोरेबल आहे, कधीच विसरू शकणार नाही असा आजचा दिवस. खूप वर्षांनंतर म्हणजे आयुष्यातलं पहिलं गेट टुगेदर सेलिब्रेट केलंय आणि ते कायम लक्षात राहील असं झालंय. त्याच्याबद्दल सगळ्यांना थँक्यू. आणि तुम्ही सुद्धा यायला पाहिजे होतं, आमच्यासोबत एन्जॉय करायला हवं होतं. आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केलेला आहे आणि तुम्ही आले नाही. मिस केलेलं आहे, त्यामुळे पुढच्या वेळी येण्याचं नक्की ट्राय करा. ओके, छान एन्जॉय करा, आमच्यामध्ये तुम्ही पण सामील व्हा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. मिस यू ऑगस्ट केंट. सागर भाऊ तुम्हाला कसं वाटलं? सॉरी प्रसाद भाऊ तुम्हाला आज कसं वाटलं? एकदम चांगलं वाटलं, पण सचिन भाऊनी जे आश्वासन दिलं ते आहे, सचिन भाऊनी आश्वासन पाळलेलं नाहीये. आश्वासन भंग झालेलं आहे. पुढच्या वेळेस आश्वासन लागले नाही. तुम्हाला सर्वांना आहे, तुम्ही प्रसादवर विश्वास नाही ठेवू शकत. गणेश भाऊ तुम्हाला कसं वाटलं? आजचा कार्यक्रम हा खूपच उत्तम पद्धतीने साजरा केलाय. आपण असंच गेट टुगेदर आपण नाही वर्षाला 2 वर्षानंतर तरी आपण ठेवून जाऊया बहीण म्हणून. यामध्ये सर्वांचं सहकार्य उत्तम पद्धतीने लाभलं. नियोजन हे सचिन मेतकर यांनी केलं होतं, उत्तम पद्धतीने नियोजन, कुठेही कमतरता जाणवली नाही. जेवण उत्तम होतं आणि त्यानंतर प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन व्यवस्थित दिलेलं आहे या ठिकाणी. आणि आपल्या त्याच पद्धतीने रॉकी आपले छान ब्लॉग तयार करता येतो, थोडं लगेच येणारच आहे आपल्या टीव्हीमध्ये. थँक्यू. ते आमचे ऑर्गनायझर सचिन भाऊ ऑर्गनायझर आमचे भाऊ, खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला सर्वांना एकत्र आणल्याबद्दल. आमच्या आगास किंड मंडळाकडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद. सगळ्यांचे आभार भाऊ, तुमचं सगळ्यांचं सहकार्य. नको ना, मग मला कट करावं लागेल. तुमचं सगळ्यांचं सहकार्य लाभलं, त्यामुळे छान कार्यक्रम झाला आपला आणि सगळे मित्र आले. असंच प्रेम ठेवा सगळ्या मित्रांनी, एकत्र या. दर 6 महिन्याला आपण भेटत जाऊ. या निमित्त भेटणं होतं, त्या नाही तर आपण सगळे संसारात लागून जातो. सर्वांचे लग्न झालेले आहे, सगळे संसारी झालेले. बरं आजचा आमचा लुक कसं वाटतं तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आम्ही सर्व व्हाईट मध्ये आलेलो आहे, कसं वाटतं सांगा आम्हाला. सुधीर भाऊ आमचे मुंबई पोलीस खास मुंबईवरून ते आमच्यासाठी आलेले सगळे आले, पण एक मन दुखवलं त्यांचं, ज्याचे हाटे आले होते ते आलेच नाहीये. मित्र बरं का, मित्र जे मित्र यायचे होते ते मित्र आलेले नाही, त्याच्यामुळे खूप मन दुखवलेलं आहे. आणि आमच्या काही मित्रांनी आम्हाला खूप धोका दिला. कालपर्यंत हा सांगितलं, आज अचानक नाही सांगितलं. काही जण त्यांना पण आम्ही आठवणीत ठेवू. तुम्हाला कसं वाटलं आज? मला खूप छान वाटलं आणि महत्त्वाचं म्हणजे सगळेजण भेटलो, खूप बरं वाटलं. 10 वर्षांनी भेटलो आणि मी सगळ्यांना एक खोटं बोलून सगळ्यांना फसवून बोलवलं. ते म्हणजे फ्रेंडशिप डे आहे, पण असं काही नाही आहे फ्रेंडशिप डे असं. ऑगस्टमध्ये असतो फ्रेंडशिप डे, फर्स्ट संडेला. आज मी फ्रेंडशिप डे म्हणून सगळ्यांना बोलवलं आणि आपण सगळे भेटलो. खूप छान वाटलं, खूप बरं वाटलं आणि थँक्यू रॉकी. सेकंड ऑर्गनायझर कसं वाटलं तुम्हाला? खूप छान वाटलं. न्यू ब्लॉगर आहे. येस माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. मी आता इंट्रोडक्शनचा व्हिडिओ टाकलाय, आनेची आई बोली असं माझ्या चॅनलचं नाव आहे. आणि आजचा कार्यक्रम म्हटला तर खूप खूप छान वाटलं. आपण केलेल्या प्रयत्नांना यश आलं आणि सगळेजण या, पुन्हा एकदा आपण असा छान कार्यक्रम करू. थँक्यू. कोणी बाकी सी यू अगेन. तर चला मित्रांनो, आता हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. जे आमच्यासोबत जुळले, म्हणजे जे आले नव्हते ते सुद्धा आमच्या या व्हिडिओच्या थ्रू तुम्ही आमच्यासोबतच होतात, असंच आपण समजूया. पण नेक्स्ट टाईम जेव्हा आपण प्लॅन करू तेव्हा तुम्ही यायला विसरू नका, नक्की या. आम्ही आज खूप एन्जॉय केला, तुम्ही सुद्धा यायला हवं होतं, आमच्यासोबत एन्जॉय करायला पाहिजे होतात. चला तर मग मी इथंच ब्लॉग थांबवतो आणि मला सांगा की ब्लॉग कसा वाटला तुम्हाला, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या ऑगस्ट किंडला तुम्ही किती मिस करतात आणि तुमच्या काय आठवणी असतील त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे.